न्यूझीलंडमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर कोर्सेस आहेत. सो तिथल्या काही प्रोग्राम्स बद्दल आम्हाला सांगा. न्यूझीलंड ही एक खूप अशी ब्युटिफुल कंट्री आहे. एक आयलंड कंट्री आहे ती, जस्ट ऑस्ट्रेलियाच्या खाली आहे. तर तिकडे पण असे बरेचसे पॉप्युलर कोर्सेस आहेत, जसे की IT मॅनेजमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. इंजिनिअरिंगमध्ये पण बरेचसे पॉप्युलर कोर्सेस आहेत, जसे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधले डिझाईन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आणि बिझनेस मॅनेजमेंट. तर ह्याच्यासाठी पण बरेचसे स्टुडंट्स तिथे गेलेले आहेत आणि त्यांना खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण मिळालेले आहेत. त्याच करता माझ्या दृष्टिकोनातून अजून म्हणजे फेमस जी न्यूझीलंड आहे ती हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटसाठी, मग टुरिझम मॅनेजमेंट, क्युझिन म्हणजे कलनरी आर्ट्स, क्युझिन, पेटिस्ट्री ह्याच्यासाठी पण बरेचसे प्रोग्राम्स आहेत जे स्टुडंट्स गेलेले आहेत. स्टुडंट्सनी तिथे मास्टर्समध्ये, या प्रोग्राममध्ये मास्टर्स, PG डिप्लोमा, ग्रॅज्युएट सर्टिफिकेट असे पण प्रोग्राम्स करून त्यांना चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळालेले आहेत. बरोबर. न्यूझीलंड ही ॲग्रिकल्चरल बेस्ड कंट्री असल्यामुळे तिथे ॲग्रिकल्चरल बेस्ड पण प्रोग्राम्स खूप फेमस आहेत, जसे की ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, मग त्याच्यानंतर फूड सायन्स, डेअरी सायन्स असे पण बरेचसे स्टुडंट्स आहेत आणि त्यांना या प्रोग्रामसाठी पण आम्ही गायडन्स दिलेला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे जसं की आपलं नाशिक वाईनसाठी खूप अग्रेसर आहे, खूप फेमस आहे, तर तसंच न्यूझीलंडचे वाईन्स पण भरपूर फेमस आहेत. तर तिकडचे जे वाईन्स आहेत ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये खूप फेमस असल्यामुळे तिकडे वाईन मेकिंग, वाईन बिझनेस हे पण खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत आणि त्याच्यासाठी पण आम्ही स्टुडंट्सना मार्गदर्शन केले आहेत आणि हे प्रोग्राम्स करून पण त्यांनी वाईन सेक्टरमध्ये खूप चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांना. बरोबर.